महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर. 9,468 हरकती मान्य, 1,536 हरकती अमान्य. पुरुषांपेक्षा 5,382 महिला मतदार जास्त. निवडणुकीसाठी प्रशासनाने अंतिम मतदार यादी सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केली. प्रारूप मतदार यादीवर दाखल 11,004 हरकतींपैकी 9,468 हरकती मान्य केल्या आहेत, तर 1,536 हरकती अमान्य करण्यात आलेल्या आहेत. अंतिम मतदार यादीत एकूण 4,54,430 मतदार आहेत. यामध्ये 2,29,865 महिला मतदार तर 82 इतर मतदार आहेत. पुरुषांपेक्षा 5,382 महिला मतदार जास्त आहेत, इतर 82 मतदार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने दिनांक 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर दिनांक 3 डिसेंबरपर्यंत सूचना हरकती मागवण्यात आलेल्या होत्या. या कालावधीत तब्बल 11,004 हरकती दाखल झाल्या. सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सर्व प्रभागामधून हरकती दाखल झाल्या. हजारो मतदारांचे प्रभाग अदलाबदल झाल्याने मोठ्या संख्येनं हरकती दाखल झाल्या. राज्यातील महापालिकांच्या प्रारूप यादीत चुका अधिक संख्येनं झाल्याने हरकती सूचना दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली. याचबरोबर चुका दुरुस्तीस पुरेसा अवधी मिळावा यासाठी अंतिम देण्यात आली होती. आज अखेर राज्य मतदार यादी प्रसिद्धीची मुदतवाढ. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवार दिनांक 15 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर एकूण 11,004 हरकती दाखल झाल्या. यामध्ये मध्ये अर्जाची संख्या 520 एवढी आहे, ज्या की वैयक्तिक स्वरूपाच्या हरकती होत्या. मध्ये 7 हरकती अर्ज प्राप्त झाले होते, ज्यांची सुनावणी घेऊन त्या अंतिम करण्यात आल्या आहेत. इतर हरकती या एकत्रित यादी स्वरूपात आल्या होत्या, ज्या की पुराव्याच्या आधारे तसेच BLO आणि सहाय्यक आयुक्त यांच्या अहवालानुसार अंतिम करण्यात आल्या आहेत. एकूण प्राप्त 11,004 हरकतींपैकी 9,468 हरकती मान्य तर 1,536 हरकती अमान्य, अशी माहिती नोडल अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने दिनांक 1 जुलै 2025 ही तारीख ग्राह्य धरून विधानसभा निवडणुकीची महापालिका मतदार यादी निवडणुकीसाठी वापरण्यात येत आहे. महापालिकेची प्रारूप मतदार यादी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झाली होती. दरम्यान सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.